अशा प्रकारचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शिबिर कार्यक्रम सातत्याने होत राहतात। या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही राजकीय जमात म्हणून पुढे येणार आहोत, कारण आम्ही सगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवणारी माणसं आहोत, आमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, परंतु आम्हाला जो काही टोनिक पाहिजे ते मिळत नाही आणि म्हणून येत्या विधानसभेमध्ये 50 जागा लढवण्याचा निर्णय राष्ट्रीय चर्मकार महासंघाने घेतलेला आहे। या जागा राखीव आहे त्या आहेतच, परंतु इतरही ठिकाणी आमचा समाज मोठ्या प्रमाणात आहे, समाजाचे कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात काम करत आहेत, त्यांचा लौकिक आहे असा कार्यकर्ता हा विधानसभेत गेला पाहिजे। महाराष्ट्राचे प्रश्न, दलित समाजाचे प्रश्न त्यांनी मांडले पाहिजे आणि त्याला न्याय दिला पाहिजे, ही स्पष्ट भूमिका राष्ट्रीय चर्मकार महासंघाची आहे आणि त्यासाठीच आजचं हे शिबिर आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते समाजाला बांधून घेतलेले कार्यकर्ते आणि ज्याला समाजाबद्दल आदर आहे असा कार्यकर्ता उभा करायचा आहे, असं त्याला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा आमदार आहे हा असं सांगता आलं पाहिजे आणि आम्हाला म्हणता आलं पाहिजे। असा कार्यकर्ता म्हणजे आमचा कार्यकर्ता नाही। आपण या कार्यक्रमाला सगळ्यांना नव्हतं बोललो, पदाधिकाऱ्यांना आपण आमंत्रित केलं होतं, नाही तर सहज आमचे 1000-1200 लोक तर येतातच, परंतु आपण ठराविक जिल्हा अध्यक्षापासून इतर जे कार्यकर्ते आहेत आम्हाला 350 ते 400 लोक अपेक्षित होते आणि तेवढे लोक आलेले आहेत। त्याच्यामुळे आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही नियम शिकवलेले आहेत, पद्धती शिकवलेल्या आहेत। जर समजा पदाधिकाऱ्यांचं बैठक असेल तर पदाधिकाऱ्यांनीच यायचं आणि कार्यकर्त्यांची बैठक असेल तर मग सगळ्यांनीच यायचं। त्यामुळे ही पदाधिकाऱ्यांची बैठक होती, हा संदेश पदाधिकाऱ्यांनी आता पोहोचवायचा आहे, त्याच्यासाठी हे मार्गदर्शन शिबिर आहे आणि जेवढी संख्या मला अपेक्षित होती त्याच्यापेक्षा जास्तही आली नाही आणि कमी आली नाही। भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे हे पण आपल्या संघटनेच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते, त्यांनी शुभेच्छा दिल्या। तर खऱ्या अर्थाने संघटनेची ताकद वाढत आहे, विश्वासू कार्यकर्ते आणि संघटनेशी एकनिष्ठ कार्यकर्ते असावे आणि संघटना ही सामाजिक राजकीय याला नक्कीच बळ देणार आहे। हे घोलप साहेबांनी प्रगत भारतशी बोलल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। नमस्कार, जय महाराष्ट्र।